नमस्कार मित्रांनो, दसरा संपलेला आहे आणि आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे खेकडी पकडायला शिवारबाला. पहिला व्लॉग अजून अपलोड नाही केला काही प्रॉब्लेममुळे, तो लवकरात लवकर अपलोड होईल. वातावरण पाहू शकता. त्या दिवशी आम्ही फक्त तिघेजण आलो होतो. आज थोडा लेट झालेला आहे आणि आज 5 जण आहोत. पाहत राहा शेवटपर्यंत. निसर्ग सौंदर्य पाहू शकता तुम्ही. पाऊस आता कमी होत चाललेला आहे. वळवाचा पाऊस येतो. ढग, सरपंच किर्चन बाळू, शंकर पाटील आणि ज्योतिराम शिंदे. मस्त असं वातावरण आहे. ही ज्योतिराम शिंदेची मळी. वन्य प्राणी असल्यामुळे इकडं पहिलं भुईमुग वगैरे होत होता. आता काहीच टाकत नाही, फक्त गवत असतं. हा पूर्ण जंगलामध्ये पडतो. आज खूपच म्हणजे खूपच लेट झालेला आहे. त्या किर्चन बाळूमुळे लेट झालेला आहे आज. नाही तर आता उमराच्या तैला पोचलो असतो. फायनली अथक प्रयत्नानंतर शरीराची पराकाष्ठा 10 जिमला गेल्यानंतर, एवढा व्यायाम केल्यानंतर ज्योतिबा शिंदे शेवटी मळीत पोचलेले आहे. अजून धनगरवाडा यायचा खूपच बाकी आहे. त्याला खूप खेकडे पडण्याची हौस आहे आणि सगळे खेकडे आज तोच पकडणार आहे. किचनला केला आहे. वातावरण बघा मस्त झालेलं आहे आणि अंधार पडायला आता सुरुवात झालेली आहे. त्या दिवशी आम्ही कारवी चालू झाली होती. या टायमाला आम्ही अजून सेम आहे खडकाच्या वरच्या बाजूला, फक्त वाट वेगळी केलेली आहे. जो मी फुलांचा व्हिडिओ टाकला होता तो त्या साईडला होता आणि मी या साईडला आहोत. त्या दिवशी मला जेवढा दम भरला होता त्याच्या 10% आज भरला. हळूहळू तुम्हाला अपडेट देत जाईन. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण पोचलो आंब्याच्या खिंडीत. तो पार रस्ता लास्ट टाईमचा, आपण तिथून तिकडे गेलो होतो. आज आपण मधून आलेलो आहोत. सागर पाटील, किर्चन बाळू शिंदे आणि सरपंच. आता घसारच आहे रे नोकरी. फायनली मेन रस्त्याला पोचल्यावर तुम्हाला ते झाड दाखवून आज का थोडीशी. अरे गावातले पण कोणतरी आले करते. होय 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 होय. नमस्कार मित्र. त्या दिवशी रस्ता वाळा खड होता. आज बघा पावसाचे काहीच थोड्याने परत चिखल झालेला आहे. आज कानेट आणि जवळ लागण्याचे प्रमाण जास्त असणार त्या दिवशीपेक्षा. आणि हे पहा झाड जे रस्त्याच्या मधोमध आहे आणि तोडलेलं नाही आहे. ज्योतिराम शिंदे व्यायाम करत आहेत. फोपसा फुगून घेतलेला आहे आणि आता ते व्यायाम करत आहेत. आणि हे पहा झाड, सेम झाड जे रस्ता करताना ठेवलेलं आहे. काही घंट्या लावलेल्या आहेत सेम. चला आम्ही थोड्याच वेळात पोहोचू धनगरवाडा. नाही इथनं घेऊया. सेम धनगरवाडा, जल जीवन जल मिशन आणि सेम वाट जेव्हा लास्ट टाईम आपण आलो होतो. याच बेळ्यातून गेलो होतो खाली आणि खालच्या बेळ्यातून बाहेर पडलो होतो. हा पहा परिसर. त्या दिवशी खूप अंधार पडला नव्हता, पण आज अंधार खूपच पडलेला आहे. म्हणजे आपण त्यावेळी जर 7:30ला पोचलो असेल तिकडे, आज 8 वाजतील पोचायला. सेम वाट आहे, सेम नाचण्याची क्षेत्र, म्हणून व्हिडिओ पूर्ण काढत नाही, फास्ट फॉरवर्ड करतो. भेटूया शिवारबाच्या धबधब्यावर.
किलोमीटरचा रस्ता. मध्ये मध्ये फास्ट फॉरवर्ड करताना सेम रस्ता आहे, सेम एन्व्हायरमेंट आहे, सेम सिनरी आहे. ख्रिश्चन माझा फक्त कोट घेऊन दमलेला आहे. दिवसानं फक्त 10 हजाऱ्या मारेल गलीतनं. नुसतं वय झालंय म्हणतोय. मित्रांनो, खूपच वेळ झालेला आहे. अंधार पडलेला आहे, काहीच दिसत नाही आहे सध्या. पुढचा अपडेट तुम्हाला डायरेक्ट जागेवर भेटेल, कारण की खूप लेट झाल्यामुळं स्पीडने जात आहोत. कारण खूप वेळ झाला तर यायला परत खूप वेळ होणार आहे. त्या दिवशी आम्हाला 11:30 वाजल्यावरती घरी पोचायला रिटर्न. त्यामुळे हा व्हिडिओ इथे स्किप करतो. पहा जागा पोचल्यानंतर. हे बा सुरुवात झालेली आहे. दांडगा मोठा. मोडोकच हे बा अजून एक घर लवकर सागर. बॅटरी कपाळाला लाव की रे. ख्रिश्चनची बॅटरी घेऊन फिरायला. ख्रिश्चन तू कपाळाला लाव बॅटरी. होती ती त्याला कुणाला होती बॅटरी. ख्रिश्चनला कपाळाला. दांडग मोठं. अशा प्रकारे दांडगा मोठा खिकोड. हाताव लागला. दांडगा मोठा खिकोड. बरोबर आहे कुठले. फक्त मित्रांनो नांगा पहा. हात लागला रे. इकडं हात वाटला मी जायला लागलो ते. तू वर उचल रे. तिकडला नांगा निघली मुली रे. वर दगड उचल. देवा दांडगा मोठा इकडे इकडे वरती उभा का दाखवू घ्या. उभा उभा का. हे पहा मित्रांनो, हे पहा मित्रांनो, नांगा बा ज्योतिबा